खरंच आपण असा विचार पण करत नाही, पण काही गोष्टी अशा अचानक घडून जातात आपल्यासोबत. हे माझ्या वडिलाला जेवू घालायचं होतं म्हणून पुरणपोळ्याचं चालू होतं स्वयंपाक करणं. मी पुरणपोळ्या करत होते. आई बाबांना धार वगैरे फेरत होती. खरंच माणूस तर चाललं जातं ना आपल्या आयुष्यामध्ये मधून, पण मग आपण त्यांना खरंच विसरू शकत नाही ना. खूप असं वाईट वाटतं जेव्हा आपण असं विचार करतो की माणूस तर आपल्यामध्ये नाही आहे, फोटोमध्येच आहे. तर एकदमच मनाला असं दुःख वाटतं. तसं माझे वडील आणि माझा भाऊ हे दोन्ही पण आता आमच्यामध्ये नाही आहे. माझी भावाची मुलगी आहे, ती माझ्या भावाला जेवू घालत होती आणि आई माझ्या वडिलांना. तर आईला मुलांना जेवू घालायला चालत नाही असं आहे ना, म्हणून मग माझी भावाची मुलगी माझ्या भावाला जेवू घालत होती. माझा भाऊ तर खूप लहान वयामध्ये चालले गेला. तर माणूस आहे तोपर्यंत खरंच माणसाची कदर करायला पाहिजे. माणूस गेल्यानंतर काय आहे, फक्त त्यांच्या आठवणी राहतात आपल्यामध्ये, असंच आहे ना. त्यामुळे खरंच असं दुःख वाटतं जेव्हा माणूस जातं ना तेव्हा मनाला. तर आहे माणूस तोपर्यंत सगळ्यांना एकमेकांचं कशाला भेदभाव करायला पाहिजे, सगळ्यासोबत चांगलं राहायला पाहिजे. वहिनीनं दर्शन घेतले माझ्या बाबाचे, नंतर मी पण दर्शन घेतले माझ्या बाबाच्या फोटोचे. खरंच असं एकदम मन हे भरून येतं हे असं बघितल्यानंतर, हे दर्शन घ्यायचं म्हटल्यावर. जेव्हा मी माझ्या बाबाचं दर्शन घेत होते तेव्हा खरंच एकदम माझे वडील आशीर्वाद द्यायचे मला भरून, तू सुखी राह, चांगली राह. नंतर वहिनीनं गायला ते निवद चारलं. ते जे जेव घातल्यानंतर जे राहतं ना ते ताट, तर ते गाईला खाऊ घालणं लागतं. नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. मग मी निघले आता घरी येण्यासाठी. आले मग मी घरी. कसा वाटला माझा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा.